शेवगाव येथील शिवनगरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल। 17 पीडित महिलांची सुटका। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आणि पथकानं केलेल्या कारवाईनुसार शेवगाव येथील शिवनगर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी 17 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेत। पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं शेवगाव या ठिकाणी शबाना सय्यद पठाण आणि गणेश लक्ष्मण शिंदे असे दोघेजण महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहेत असं समजलं होतं। त्यानुसार छापा टाकून कारवाई केली असता हे दोघे आरोपी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करत असल्याची खात्री पटल्यानं पोलीस पथक, पंच आणि एक डमी ग्राहकानं सापळा रचला असता गणेश लक्ष्मण शिंदे आणि शबाना सय्यद पठाण या दोघा जणांना ताब्यात घेण्यात आलंय। आतापर्यंत 17 महिलांची सुटका करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस करतायत। मी परिवीक्षण पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत असणाऱ्या नेहरूनगर या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या विशेष पथकाने कारवाई केली असता तेथे आपल्याला वेश्या व्यवसाय चालतो अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली असता आम्ही तेथे महिला स्टाफसह आणि पंचासह उपस्थित राहून डमी ग्राहकाद्वारे माहितीची खातरजमी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालतो। त्यावेळी आमच्या पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये 17 पीडित महिला तर 2 ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी तसेच एक महिला जी हा वेश्या व्यवसाय चालवते आणि भाडेकरू महिलांना आणून हा वेश्या व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने अशी एक महिला शबाना शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही, ती फरार आहे। तर अशा प्रकारे 17 पीडित महिला तसेच 3 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढे पिटा कायद्याअंतर्गत कारवाई करणे चालू आहे। सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशनाने चालू आहे आणि सरांनी नेमलेलं विशेष पथक ही कारवाई करत आहे। यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसायावर अशीच कारवाई केली जाईल।